जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, उद्या म्हणजेच 18 सप्टेंबरला खरसुंडी फाटी, तालुका आटपाडी, जिल्हा सांगली येथे उर्मिलाताई माणिकशेठ गायकवाड व शिवस्वराज्य युवा प्रतिष्ठान चिंचाई आयोजित चिंचाई केसरी भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडणार आहे. मित्रांनो, उद्याच्या चिंचाई केसरी मैदानामध्ये अनेक रथी महारथी येणार आहेत. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया काही नामवंत नंदी नक्की कोणत्या गटामध्ये पळताना दिसणार आहेत ते. तर मित्रांनो, उर्मिलाताई गायकवाड यांच्या नावाने 5 चिठ्ठ्या निघाल्या आहेत. गट क्रमांक 1 मध्ये, तास क्रमांक 4 मध्ये, गट क्रमांक 9 मध्ये, तास क्रमांक 2 मध्ये, गट क्रमांक 12 मध्ये, तास क्रमांक 2 मध्ये, गट क्रमांक 6 मध्ये, तास क्रमांक 4 मध्ये व गट क्रमांक 18 मध्ये, तास क्रमांक 1 मध्ये. त्यामुळे आपल्याला कंदूरचा राजा किंवा उर्मिलाताई यांचा अर्जुन या 5 पैकी एका गटामध्ये पळताना दिसू शकतात. कारुंड एक्सप्रेस चिकेच्या नावाने देखील 2 चिठ्ठ्या निघाल्या आहेत. गट क्रमांक 2 मध्ये, तास क्रमांक 1 मध्ये व गट क्रमांक 35 मध्ये, तास क्रमांक 7 मध्ये. तर मित्रांनो, कारुंड एक्सप्रेस चिके आपल्याला गट क्रमांक 2 मध्ये पळताना दिसू शकतो. घोटच्या सर्जेच्या नावाने देखील 2 चिठ्ठ्या निघाल्या आहेत. गट क्रमांक 3 मध्ये, तास क्रमांक 1 मध्ये व गट क्रमांक 16 मध्ये, तास क्रमांक 6 मध्ये. तसेच मित्रांनो, निमगावकरांच्या सावकाराच्या नावाने देखील 2 चिठ्ठ्या निघाल्या आहेत. गट क्रमांक 4 मध्ये, तास क्रमांक 4 मध्ये व गट क्रमांक 5 मध्ये, तास क्रमांक 2 मध्ये. तर मित्रांनो, निमगावकरांचा सावकार आपल्याला गट क्रमांक 4 मध्ये पळताना दिसू शकतो. विठ्ठल नाना बुतकर यांच्या तेजाच्या नावाने देखील 3 चिठ्ठ्या निघाल्या आहेत. गट क्रमांक 4 मध्ये, तास क्रमांक 5 मध्ये, गट क्रमांक 12 मध्ये, तास क्रमांक 5 मध्ये व गट क्रमांक 39 मध्ये, तास क्रमांक 3 मध्ये. तर मित्रांनो, विठ्ठल नाना बुतकर यांचा तेजा किंवा दिवाने आपल्याला गट क्रमांक 4 मध्ये किंवा गट क्रमांक 12 मध्ये पळताना दिसू शकतो. तसेच मित्रांनो, गुरुसाहेबकरांच्या गजाच्या नावाने देखील गट क्रमांक 5 मध्ये, तास क्रमांक 3 मधून चिठ्ठी निघाली आहे. ईस्टर्न 22 अकराच्या नावाने देखील गट क्रमांक 6 मध्ये, तास क्रमांक 1 मधून व गट क्रमांक 27 मध्ये, तास क्रमांक 7 मधून चिठ्ठी निघाली आहे. तसेच मित्रांनो, घरनिकीकरांच्या राजाच्या नावाने देखील 2 चिठ्ठ्या निघाल्या आहेत. गट क्रमांक 6 मध्ये, तास क्रमांक 3 मध्ये व गट क्रमांक 22 मध्ये, तास क्रमांक 1 मध्ये. तर मित्रांनो, घरनिकीकरांचा राजा आपल्याला गट क्रमांक 6 मध्ये पळताना दिसू शकतो. किरण अप्पा यांच्या रायनाच्या नावाने देखील 2 चिठ्ठ्या निघाल्या आहेत. गट क्रमांक 7 मध्ये, तास क्रमांक 2 मध्ये व गट क्रमांक 9 मध्ये, तास क्रमांक 3 मध्ये. तर मित्रांनो, किरण अप्पांचा रायना आपल्याला गट क्रमांक 9 मध्ये पळताना दिसू शकतो. स्वराज 855च्या नावाने देखील 2 चिठ्ठ्या निघाल्या आहेत. गट क्रमांक 8 मध्ये, तास क्रमांक 1 मध्ये व गट क्रमांक 33 मध्ये, तास क्रमांक 3 मध्ये. तर मित्रांनो, या दोन्हीपैकी एका गटामध्ये आपल्याला स्वराज 855 पळताना दिसू शकतो. आपल्या सर्वांच्या लाडक्या शाकीरबाई यांच्या चिमण्याच्या नावाने देखील 2 चिठ्ठ्या निघाल्या आहेत. गट क्रमांक 8 मध्ये, तास क्रमांक 2 मध्ये व गट क्रमांक 25 मध्ये, तास क्रमांक 1 मध्ये. तर मित्रांनो, शाकीरबाई यांचा चिमणे आपल्याला गट क्रमांक 8 मध्ये पळताना दिसू शकतो. महादेव मुळटीकरांच्या शिकाऱ्याच्या नावाने देखील गट क्रमांक 10 मध्ये, तास क्रमांक 3 मधून चिठ्ठी निघाली आहे. त्यामुळे महादेव मुळटीकरांचा शिकार आपल्याला गट क्रमांक 10 मध्ये पळताना दिसू शकतो. वाटेगावकरांच्या बादलच्या नावाने देखील 2 चिठ्ठ्या निघाल्या आहेत. गट क्रमांक 13 मध्ये, तास क्रमांक 2 मध्ये व गट क्रमांक 16 मध्ये, तास क्रमांक 1 मध्ये. तर मित्रांनो, वाटेगावकरांचा बादल आपल्याला गट क्रमांक 13 मध्ये पळताना दिसू शकतो. मोविलशेठ डुमाई यांच्या बकासूरच्या नावाने देखील 2 चिठ्ठ्या निघाल्या आहेत. गट क्रमांक 22 मध्ये, तास क्रमांक 6 मध्ये व गट क्रमांक 39 मध्ये, तास क्रमांक 2 मध्ये. तर मित्रांनो, बकासूर आपल्याला गट क्रमांक 22 मध्ये पळताना दिसू शकतो. खरसुंडीकरांच्या बब्याच्या नावाने देखील 3 चिठ्ठ्या निघाल्या आहेत. गट क्रमांक 21 मध्ये, तास क्रमांक 3 मध्ये, गट क्रमांक 26 मध्ये, तास क्रमांक 6 मध्ये व गट क्रमांक 38 मध्ये, तास क्रमांक 1 मध्ये. तर मित्रांनो, खरसुंडीकरांचा बाब्या किंवा दुर्गा आपल्याला या तिन्हीपैकी एका गटामध्ये पळताना दिसू शकतो. द्वारलीकरांच्या हरण्या 622च्या नावाने देखील गट क्रमांक 21 मध्ये, तास क्रमांक 5 मधून चिठ्ठी निघाली आहे. तसेच मित्रांनो, नाशिककरांच्या बादशाच्या नावाने देखील गट क्रमांक 12 मध्ये, तास क्रमांक 7 मधून चिठ्ठी निघाली आहे. मुरुमकरांच्या सुंदरच्या नावाने देखील गट क्रमांक 28 मध्ये, तास क्रमांक 1 मधून चिठ्ठी निघाली आहे. मिलिंद शेठ पाटील अंबरनाथ यांच्या भुंगाच्या नावाने देखील गट क्रमांक 15 मध्ये, तास क्रमांक 2 मधून चिठ्ठी निघाली आहे. त्यामुळे भुंगा आपल्याला गट क्रमांक 15 मध्ये पळताना दिसू शकतो. तसेच मित्रांनो, तोडकरच्या साईच्या नावाने देखील गट क्रमांक 20 मध्ये, तास क्रमांक 2 मधून चिठ्ठी निघाली आहे. त्यामुळे समाजसेवक संतोष शेठ तोडकर यांचा साई आपल्याला गट क्रमांक 20 मध्ये पळताना
दिसू शकतो. तर मित्रांनो, अपडेट आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर मग भेटूया असेच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन.